पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण दुसऱ्या अध्यायाची एकदा ज्ञानेश्वरीतली ओवीच्या दृष्टीने जी स्पष्टीकरणं आहेत ती पाहून घेतली आहेत. त्यानंतर आता आपण त्याच्यावरचं जे विवरण आहे ते विवरण पाहतोय. ते पाहताना आता आपण आलो आहोत तो श्लोक आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा गीतेमधल्या सगळ्या महत्त्वाच्या श्लोकांमधला एक महत्त्वाचा श्लोक आहे. किंबहुना गीतेचा जो संदेश आहे त्या संदेशाचं सार ज्या ज्या श्लोकांमध्ये आहे त्यातला हा एक श्लोक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे या श्लोकाचा अर्थ याच्यावरचं ओव्यांमध्ये असणारं निरूपण आपण पाहिलं आहे. आणि माऊलींनी दुसऱ्या अध्यायावरती जास्त निरूपण केलं नाही आहे. त्यांनी ओवीला म्हणजे एखाद्या विषयाला 1-2 ओव्या किंवा संबंध श्लोकाला त्याच्या सत्कोर भागाला 1 ओवी असं 1-2-4 ओव्यामध्ये निरूपण केलेलं आहे. परंतु काही प्रमाणामध्ये आपल्याला काही बरोबर घेऊन जर पुढे जायचं थोडाफार त्याच्याविषयीचा काही एक भाग आपल्या डोळ्यापुढे असावा असं जर वाटत असलं किंवा काही सूत्र आहेत, काही तत्त्वज्ञान आहे, काही भूमिका आहेत, तर त्या भूमिका बघत बघत आपण पुढे निघालो. त्याच्यामध्ये आपण सांख्य तत्त्वज्ञानाची भूमिका अधिकाधिक विस्ताराने पाहण्याचा प्रयत्न केला आणि 2-3 भागामध्ये सांख्य तत्त्वज्ञान आपण आपल्याकडनं समजवून घेतलेलं आहे. सांख्य तत्त्वज्ञानानंतर आता आपला विषय सुरू झाला तो योग ह्या शब्दाविषयी आणि योग कर्माच्या संदर्भामध्ये की जो कर्मयोग आहे त्या कर्मयोगाचं अंतिम स्थितीमध्ये किंवा परिणतीला पोचलेलं असं जे स्वरूप आहे ते परिणत स्वरूप हे निष्काम कर्मयोगच आहे. त्या निष्काम कर्मयोगाच्या कोणत्या पायरीवर आपण आहोत ती अंतिम स्थिती आहे. तिथपर्यंत मनुष्य पोचतो असं नाही, परंतु जितकं जमेल तितकं. आणि म्हणून व्यवहाराच्या पातळीवर कर्मयोगाचा विचार करताना निष्काम कर्मयोग उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून जसा प्रवास करता येईल तसा जमेल तसा तो प्रवास करत पुढे जायचा आहे. आणि म्हणून हा योग आणि पुन्हा गेल्यावेळी पाहिलेलं सूत्र एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती. तत्त्वज्ञानाने विषयाला जाणून घेऊन आणि प्रत्यक्ष क्रियायोगाने विषयाचं आचरण करून आपण आपल्या जीवनामध्ये साधन मार्ग पुढे नेत असतो. किंवा जर उद्दिष्ट असेल मुमुक्षत्वाचं तर ते उद्दिष्ट त्या दिशेने वाटचाल किंवा त्या दिशेने काही यशस्वीता प्राप्त करून घेऊ शकतो. व्यवहाराच्या पातळीवर किंवा कर्म म्हटल्यानंतर कर्माचा पसाराच इतका मोठा आहे, कारण हा जो पृथ्वी लोक आहे हा लोकच मुळी कर्मलोक आहे. या लोकामध्ये याचं वैशिष्ट्य काय तर ह्या लोकाचं वैशिष्ट्यच कर्मलोक असं आहे. कर्म हेच या लोकाचं वैशिष्ट्य आहे.
या लोकामध्ये मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्मकृत. राहूच शकत नाही. कर्म न करता एक क्षणभरही राहू शकत नाही. मी कर्म करत नाही, मला काम करायचं नाही, मला आता काही नको, हे सुद्धा एक कर्मच आहे. आणि त्यामुळे जे नको म्हणणं, स्वस्थ बसणं, डोळे मिटून पडणं, झोप घेणं, हे सुद्धा कर्मच आहे. आणि म्हणून योगसूत्रकारांनी सुद्धा निद्रेला वृत्ती म्हटलंय की ती संपत नाही. वृत्ती किती आहेत त्याच्यामध्ये निद्रा ही वृत्ती सांगितली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की झोपलो की संपलं, झोपलो की आपण पूर्ण विश्रांती घेतो, म्हणजे आपण काही काम करत नाही. नाही, झोप हे सुद्धा एक कर्म आहे. झोप ही सुद्धा एक वृत्ती आहे. त्या वृत्तीत काय होतं हा विषय वेगळा, आपल्याला काही तो आज घ्यायचा नाही आहे. त्यामुळे ती वृत्ती आम्हाला कुठे घेऊन जाते, त्याला आम्ही वृत्ती का म्हणतो, झोपेचे स्तर किती, वगैरे वगैरे, त्या सगळ्याचा विचार आपण 6व्या अध्यायापाशी गेल्यावर आपल्याला करायचाच आहे. कारण सगळा योगशास्त्राचाच विचार आहे तिथे. तर त्यामुळे कर्माशिवाय मनुष्य राहतो असं कधी घडतच नाही. मनुष्य सतत कर्मशील आहे. मनुष्याच्या ठिकाणी सतत कोणतं ना कोणतं तरी कार्य त्याला करावंच लागतं. आणि म्हणून त्या कार्याच्या करता आपल्याकडे काही विभाजन करून दिलं आहे की त्याला नित्यकर्म असं म्हटलं आहे. की जे दैनंदिन कर्म आहे ते कर्म करण्याविषयी माणसाला काही वेगळं सांगावं लागत नाही. आणि ते केलं म्हणून कुणी आपल्याला थँक्यू म्हणत नाही की अरे वा वा आज आंघोळ केली, थँक्यू थँक्यू, बरं झालं तुम्ही आज आंघोळ केली. आज दात घासले, वा वा घासले वाटतं, हे असं काही कोणी म्हणत नाही. घासलेच पाहिजेत, आंघोळ केलीच पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मनुष्य करत राहतो. त्या करत असताना ते केल्याने काय होतं, काही वेगळं होत नाही. पण ते न केल्याने तोटे होतात. आणि त्यामुळे ते जे नित्यकर्म आहे त्या प्रत्येक कर्माला फल आहे. या नित्यकर्माला सुद्धा फळ आहे. 4 दिवस आंघोळ न करता मनुष्य राहिला तर त्याच्या शेजारी काही कोणी बसायला येणार नाही. आणि नाही तर ज्याला आंघोळ करण्याची सवय नाही तो डिओड्रंटनी सारखाच आंघोळ करत असतो, त्याच्याशिवाय तो समाजात वावरू शकत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक कर्माला त्याचं काही फळ आहे. आणि त्या त्या कर्माचं फळ आपण अनुभवत असतो. आणि त्या त्या कर्माचं फळ मिळवतच मनुष्य पुढे जात असतो. पण मी आता दात घासले म्हणजे मला त्याचं काहीतरी फळ मिळावं असं आपल्याला पण वाटत नाही. कारण आपल्याला माहिती आहे हे नित्य, हे केलंच पाहिजे. आपण आंघोळ केली त्याचं काही फळ मिळालं पाहिजे असं वाटत नाही. क्वचित उन्हाळ्यात वाटू शकतं की संध्याकाळच्या वेळी गार पाण्याने आंघोळ केली, खूप ताजंतवानं वाटलं, तात्कालिक फल आहे. तर सांगण्याचा हेतू असा की जे नित्यकर्म आहे त्या नित्यकर्माला धर्मशास्त्रांनी रोज पूजा केली. रोज आपलं घरातलं काम आहे जे आपल्यावर योजलेलं आहे ते आपण नीटनेटकेपणाने पार पाडलं. ते काम करताना जितकं अधिकाधिक चांगलं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे शास्त्र सांगतं की त्याचं फल काय, मला त्याचं वेगळं फल काही नाही. पण न केलं तर त्याचा दोष नक्की आहे. मग त्याचा दोष काय, त्या त्या कर्माप्रमाणे त्याचा दोष येईल. नित्य करत राहिलो तर आता आपल्यापुढे एक प्रश्न येईल की आपण विचारू, लगेच प्रश्न आहे की कर्म आहे तर कर्माला फळ आहे. आणि जर नित्य कर्म आम्ही करत गेलो तर त्याचं फळ नाही कसं, त्याचं काही वेगळं फळ नाही कसं, आहेच नाही का, असा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता हे केल्याने विशेष काही प्राप्त होत नाही. अर्थसंग्रहामध्ये त्याची चर्चा केली आहे, धर्मशास्त्रामध्ये त्याची चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्याचं फल आहे. फल काय आहे, जर रोजचं जीवन योग्य पद्धतीने, जर नियमाने आम्ही आमचं जीवनाचं मध्ये आचरण केलं किंवा त्या नियमांचं पालन केलं किंवा योग्य विधी निषेधाने सामान्य जीवन व्यवस्थित जगत राहिलो आम्ही, तर प्राप्त काय होतं, निरामय जीवन जातं. आयुष्यामध्ये रोज नवीन अडचण, रोज नवीन समस्या, रोज त्या समस्येला उत्तर देणं राहत नाही, असं धर्मशास्त्राचं सांगणं आहे. धर्मशास्त्र असं सांगतं मनुष्याने आपल्या जीवनामध्ये विधी आणि निषेध याचा विचार करावा. काय विधी आपण स्वीकारलेले आहेत आणि काय शक्यतो टाळायचं आहे असं ठरवलं आहे ते त्या प्रमाणामध्ये टाळावं. जे स्वीकार्य ठरवलं आहे ते त्या प्रमाणामध्ये स्वीकारावं.
आणि आपल्या जीवनाला एक प्रकारची शिस्त आपण आपल्याकडनं राखून घ्यावी आणि त्या शिस्तीमध्ये आपण जीवन जर चालवत राहिलो तर ते जीवन आपल्याला नक्कीच निरामयता देतं, निष्कंटक देतं. माणसाचं जीवन सामान्य पातळीवरती सुरळीत चालतं. अनेक धक्के खात त्याला जावं लागत नाही. हे त्याचं सामान्य फल आहे असं त्यांनी सांगितलं आहे की ही नित्यकर्म जी आहेत ती करावीत, त्याच्या ठिकाणी विधिनिषेधांचा विचार करावा. नैमित्तिक कर्म आहेत, नैमित्तिक कर्म मनुष्याने करावीत. नैमित्तिक कर्म केव्हा केव्हा येतात, आठवड्यामध्ये येतात, 15 दिवसांनी येतात, जसा रविवार येतो. आता आजच्या काळाचं ऑर्डर ऑफ द डे रविवार सुट्टी आहे आणि मग सुट्टीच्या दिवशीची नैमित्तिक कर्म वेगळी आहेत. ते आपला रविवार कसा खर्च करायचा किंवा कसा घालवायचा किंवा रविवारी काय आनंद मिळवायचा ह्याच्या संकल्पना आठवड्यातल्या 6 दिवसाशी निगडीत नाही आहेत. म्हणजे रविवारचं जे कर्म आहे ते कशात आलं, नैमित्तिक आलं, व्यावहारिक पातळीवर आहे पण तरीही नैमित्तिक आहे. आमच्याकडे जे कशाला नैमित्तिक म्हटलं आहे की सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, ही सगळी जी आहेत ती नैमित्तिक आहे की ती त्या त्या काळी येतात. मग आपल्याकडे सणवार करावेत का करू नयेत, त्याचा विचार करावा का करू नये, हा पुन्हा ज्याचा त्याचा जसा प्रश्न आहे तसा काय जो घालून दिलेला विषय आहे तो अस्वीकार्य का याचा विचार आपण आपल्यापुरता करून की नको आपल्याला या कारणाकरता नको आहे, नको आपल्याला याच्यावर विश्वास नाही म्हणून आपल्याला नको आहे. जे काही मनाने योजलं असेल, जे काही मनाने ठरवलं असेल त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्याविषयीचा विचार करावा. असं म्हणायचं कारण काय, तर जे सणवार आहेत त्या सणवारांची व्युत्पत्ती सांगतानाच आपल्याकडे असं सांगितलं आहे, सण म्हणजे क्षण. क्षण शब्दाचा अपभ्रंश सण आहे आणि क्षण ज्या क्षणी त्यावेळी त्या मुहूर्तावरती त्या दिवशी त्या तिथीला जे काही चांगलं घडलं होतं ते जे चांगलं घडलेलं आहे त्या क्षणाचं स्मरण आहे म्हणून तो क्षण सांभाळायचा आहे. हिंदी इकडे म्हणजे विशेषतः त्यांनी व्युत्पत्ती देताना राजस्थानची दिली आहे. तिथे क्षण म्हणजे स्वच्छमधला छ, तर क्षण असा शब्द त्या क्षणापासून त्या क्षणाचा क्षण आणि त्या क्षणाचा पुन्हा सण असं होऊन ते सण हे नाव किंवा त्या विशेष नैमित्तिक कर्माला रूढ झालं. सणाचे लाभ काय, सामाजिक आहेत, वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत, अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये विशेषत्वाने मला वैयक्तिक जे वाटतं ते मी आपल्यापुढे मांडते की येणारा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने येतो. आपल्या जीवनामध्ये आलेला काळ हा वेगळा आलेला आहे की मागच्या पिढीचं पुष्कळ काही वेगळं जीवन आपण पाहिलेलं आहे आणि पुढच्या पिढीचं एकदम बदलणारं वेगळं जीवन आपण पाहतोय. पण भाग्य असं आहे की मागच्या पिढीच्या जीवनाचा पण आपल्याला परिचय आहे आणि पुढच्या पिढीच्या जीवनाबरोबर तर आपण रोज तडजोड करतोच आहे. आपल्याला माहीतच आहे की ते जीवन कसं बदलतं आहे. आपल्याला पटतं, कधी पटत नाही, कधी स्वीकार्य वाटतं, कधी वाटत नाही, पण जे जसं आहे तसं आपण ते जीवन त्या प्रकाराने जगतो किंवा पाहतो. आता हे जे सण आहेत ह्या सणांच्या बाबतीमध्ये ह्या सणांचा आपण अवलंब करावा का करू नये, आपल्या घरी सण साजरा करावा का करू नये, प्रत्येकाला काय वाटतं हे त्याचं त्यांनी ठरवावं. की दसऱ्यासारखा सण आहे साजरा करायचा का नाही करायचा, दिवाळीसारखा सण आहे साजरा करायचा का नाही करायचा, गौरी गणपती आहेत साजरे करायचे का नाही करायचे. आपल्याला करावंसं वाटत असेल खूप प्रेमाने मनापासून करावेत, करावंसं वाटत नसेल मनुष्याने सोडून द्यावं. त्याला जर पटत नसेल तर त्यांनी सोडून द्यावं असं कोणी म्हणेल का, असं कोणीही त्याला सांगणार नाही की तू हे सोडून दे. का सांगणार नाही, कारण एक कुटुंब जेव्हा आपल्या कुटुंबाला चालवत असतं त्यावेळी त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीचे जे विचार आहेत त्याच विचाराची सगळी माणसं असत नाहीत. जन्माला येणारी पुढची पिढी आहे ती पिढीसुद्धा त्या विचाराची असत नाही. मी आपल्याला सांगते की परदेशामध्ये आपली मुलं वाढतात, त्या मुलांची मुलं तिथे जन्माला येतात. कोणताही भारतीय संस्कार तिथे त्यांच्या घरातून होणं अवघड असतं. पुष्कळ आग्रही लोक असतात, त्यांच्या घरी थोडाफार होऊ शकतो,
अन्यथा अवघड आहे आपले संस्कार राहणं. पण आपण कितीक मुलं अशी पाहतो की त्या मुलांना उपजत आध्यात्मिक आवड आहे, उपजत देवदेवतांच्या उपासनांची आवड आहे, उपजत संस्कृतमधलं काहीतरी लिटरेचर, काहीतरी साहित्य, मग ते स्तोत्र असेल काही असेल, त्याचं पाठांतर करावं अशी आवड आहे. कुठून आली? म्हणजे त्या कुटुंबामधली आई निरीश्वरवादी आहे, वडील फारसा विधिनिषेध नसणारे आहेत, आणि मूल कुठून आलं असं की ज्या मुलाला ह्या सगळ्याची आवड आहे? आपल्याला माहीत नाही आपल्या कुटुंबामध्ये येणाऱ्या व्यक्तीला केव्हा कशाची गरज असेल, माहीत नाही आपल्याला. मला नेहमी असं वाटतं की अनेक सुंदर सुंदर पुस्तकं या सणावारांचं वर्णन करणारी आपल्यासमोर आहेत, पण असं असतानासुद्धा आपण त्या पुस्तकांच्या ज्या काही स्पष्टीकरणामध्ये आपल्याला रुची आहे का, रस आहे का, पण आपल्याला जर वाटत असेल की माझ्या कुटुंबाकरता मी काहीतरी एक अभ्यास किंवा माझं चिंतन मी सोडून जावं, मी माझ्या घराकरता काहीतरी एक चिंतन ठेवावं, आपण प्रत्येक सणाची व्यवस्थित माहिती मिळवून त्या सणाचं नेमकं सगळे अपवाद प्रवाद सोडून त्याचं नेमकं स्वरूप जर लिहून काढलं आणि आपल्या मुलांच्या करता त्यांना समजणाऱ्या भाषेत जर मुलांकरता लिहून ठेवून दिलं, तुम्ही हे वाचा, तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हे अवलंबावंसं वाटलं तर अवलंबा, नाही वाटलं अवलंबू नका. पण आपलं काम आहे की मी माझ्या डोळ्यांनी काय पाहिलं, त्या त्या सणांच्या मध्ये त्याच्यातले दोष काय. आता गणपती उत्सवाचे आपण पुष्कळ दोष पाहतो, पुष्कळ गुण पाहतो, पण त्या सगळ्या दोषांकडे डोळे झाक का करतो? समुदाय संघटन, समुदायाचं संघटन ज्या कारणाने होतं, होतील बदल, वाईटातून चांगलं उद्भवेल, निर्माण होईल. केव्हा ना केव्हा तरी चुका, केव्हा ना केव्हा तरी जे केलेले व्यवहार आहेत ते अयोग्य आहेत असे वाटतील, बाजूला जातील. पण जी माझी टिप्पणी आहे, म्हणजे माझ्या मुलांच्या, माझ्या कुटुंबातल्या लोकांच्या मनामध्ये माझ्या परंपरेच्या विषयी येणारे जे काही योग्य अयोग्य, अनुकूल प्रतिकूल, जे काही त्यांची मतमतांतर आहेत, जे काही विचार आहेत, त्या विचारांना आपलं काहीतरी उत्तर पाहिजे. आपण घरातले कुटुंब प्रमुख म्हणून, घरातले जबाबदार म्हणून आपल्याला काय वाटतं, आपण काय पाहिलं, लिहून ठेवावं. म्हणजे ह्या सणांचा उपयोग आपण निरीश्वरवादी आहोत का सेश्वर आहोत, का आपण आस्तिक आहोत का नास्तिक आहोत, यापेक्षा नास्तिक माणसांनी सुद्धा लिहून ठेवावं की मी हे सगळं असंच पाहिलं आहे, की ज्याला फारसा अर्थ नाही आहे. ठीक आहे, त्यांनी जर असं लिहून ठेवलं तर त्याचा मुलगा जर एखादा आस्तिक असेल तर तो म्हणेल माझ्या बाबांना असं वाटलं, पण मी जे वाचलं आहे त्याच्यावरून मला असं वाटत नाही, मी त्यांचं मत मान्य करू शकत नाही. पण त्याच्याकरता दोन्ही मतं उघडी ठेवली म्हणून भय कशाचंच नाही आहे. कारण असं आहे, आपल्याकडे आपण तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा दुसऱ्याचं तत्त्वज्ञान झाकून माझ्याच तत्त्वज्ञानाला मान्य करा असा अभिनिवेश आपण कधीच केव्हाच कुठंच प्रकट केलेला नाही. आणि त्यामुळे हे तत्त्वज्ञान हे कुणीतरी अवलंबावं, त्याच्याकरता काही प्रयत्नशील असावं ही जरुरीच नाही आहे. कारण हे तत्त्वज्ञान हे निखळ सायन्स आहे, हे पूर्णपणाने अध्यात्म हे शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करावा, त्याचा अनुभव घ्यावा, त्याचा अनुभव ही आमची प्रयोगशीलता आहे. आणि त्यामुळे कर्माच्या बाबतीमध्ये कोणतंही कर्म नाही, आमचा विश्वास नाही, आम्ही देवाची पूजा करत नाही असं म्हणून टाकणं सोपं आहे. पण माझा विश्वास का नाही, माझा विश्वास नाही म्हणजे मी कोणत्याही आधाराशिवाय जगते का किंवा जगू शकतो का, ह्याचा मनाशी प्रामाणिकपणाने विचार करावा लागेल. कारण आस्तिक भाव म्हणजे श्रद्धा आहे. मनुष्य विनाश्रद्धा राहू शकतो का? गीताकारांपेक्षा जर कोणी मोठा असेल आणि शहाणा असेल तर तो राहू शकेल. कारण गीताकारांनी आपल्याला सांगितलंय श्रद्धामयो यम पुरुषः, की मनुष्य हा श्रद्धेने युक्त आहे, त्याची कशा न कशावरती तरी श्रद्धा आहे. मी काहीच मानत नाही ही सुद्धा एक श्रद्धाच आहे, की मला काहीच मान्य नाही आहे ही पण एक श्रद्धा आहे.
मग मी काहीच का मानत नाही आणि व्यवहारामध्ये मी काहीच मानत नाही, हे दीर्घ काळपर्यंत चालवणारी माणसं आपल्या मुलांवरती काही न मानता संस्कार होत नाहीत हे लक्षात आल्यावर जिथे संस्कार होतात तिथे मुलांना का पाठवतात? मग मी काहीच मानत नाही हे कुठे गेलं? मुलांच्या कल्याणाकरता मी मुरड घातली, मग स्वीकारा, मी मान्य केलं. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बघायला मिळतात. आमचे मराठवाड्यामधले नरहरजी कुरुंदकर त्या भागामधले अत्यंत विचारवंत विद्वान, आणि मी निरीश्वरवादी आहे, मला कर्मकांड मान्य नाही, मी मुलाची मुंज करणार नाही, मी घरामध्ये वास्तुशांत करणार नाही. लोकांच्यामध्ये प्रसार प्रचार करून त्यांना मानणाऱ्या लोकांनी आपल्या घराची वास्तुशांत केली नाही, आपल्या घरामध्ये मुलांची मुंज केली नाही, आपल्या घरामधले इतर धार्मिक संस्कार घडवले नाहीत. आणि जेव्हा त्यांचं घर बांधलं तेव्हा घरामध्ये जेव्हा वास्तुशांत झाली त्यावेळी त्यांना विचारायला त्यांच्यापेक्षा अधिकारी माणसं घरात गेली. आज का आपल्या घरामध्ये वास्तुशांत? त्यांनी सांगितलं, काय करणार हो, माझी आई आणि माझी पत्नी त्यांना मान्य नाही म्हणून घराची वास्तुशांत केली. म्हणजे आईला आणि पत्नीला मान्य नाही, म्हणजे एक घर नीटपणाने चालवण्याकरता दुसऱ्याच्या मताला मान्य करावं लागतं. तर एक समाज ज्या श्रद्धा मान्य करतो त्या श्रद्धा उखडून टाकायला तुम्ही कसे बसलात आणि तुम्ही कसं समोरच्याला प्रवृत्त केलं? ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कधीच माफ करणारी नाही आहे. अगदी श्रेष्ठ असे विचारवंत, श्रेष्ठ असे अभ्यासक, आयुष्यभर निरीश्वरवाद पसरवला, आयुष्याच्या शेवटी जेव्हा अंथरुणावरती खिळले तेव्हा आपली पत्नी ईश्वरवादी होती, ते किती योग्य होतं हे मला कळलं, हे मला मान्य झालं, असं म्हणून त्यांनी ईश्वरवाद स्वीकारला की मी आता सश्रद्ध झालो आहे. पण हे धैर्य नाही अंतःकरणामध्ये की ज्या माझ्या हजारो नाही लाखो अनुयायांना मी अश्रद्ध बनवलं, त्यांचे विचार मी विपरीत दिशेने नेले, त्या लोकांच्याकरता मी एक पत्रक काढतो या अंथरुणावर असताना सुद्धा की लोक हो, मला आता कळलेलं आहे की जो विचार मी मांडला तो विचार चूक होता, मी आता या विचाराशी येऊन पोचलोय. आपली जर माझ्या विचारांवर श्रद्धा असली तर आपण या विचारावर श्रद्धा ठेवा, आणि आपल्याला या विचारांपासून मी दूर केलंय त्याच्याबद्दल मला क्षमा करा. हे म्हणता येत नाही, त्याला फार मोठं असावं लागतं. आजच्या काळातला आपल्यासमोर आपल्याला माहीत असलेला मोठा समाजामधला नेता आहे, मी फक्त नाव घेत नाही. उलट लोकमान्य टिळकांनी आमच्या इथे भारतामध्ये आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले, हा जेव्हा सिद्धांत स्थापन करण्याची वेळ आली आणि कालगणनेचा काही सिद्धांत स्थापन करण्याची वेळ आली, स्थापली, आणि लोकमान्य टिळकांनी आपले सिद्धांत मांडले. आणि ते सिद्धांत मांडल्यानंतर त्यांचे ग्रंथ आले, ज्या ग्रंथामध्ये त्यांनी एक सिद्धी केली एका सूत्राची किंवा तत्वाची की आर्य हे उत्तर ध्रुवावरून भारतामध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा शेवटी त्यांना मधुमेह झाला आणि प्रकृती क्षीण झाली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जो सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत चुकला आहे, तो बरोबर नाही. आज आपलं मन असं सांगतं की आर्य कुठूनही बाहेरून आले नाहीत, ते ह्या भूमीचे पुत्र आहेत, ते ह्या देशातले आहेत. त्यांना भेटण्याकरता हनुमत दत्त पोद्दार आलेले होते आणि त्यांना सांगितलं की आज आता माझी स्थिती अशी नाही आहे की माझं काय चुकलं आहे किंवा मला काय पटत नाही आहे हे मी स्वतः लिहून ते लोकांच्यापर्यंत पोचवेन, पण आपण लिहा आणि आपण लोकांच्यापर्यंत हा सिद्धांत मला मान्य नाही हे कळवा, कारण आता माझ्या हातात दिवस उरले नाही आहेत. तर त्याप्रमाणे हनुमत दत्त पोद्दारांनी त्यांच्या मेरी संस्मरणीया म्हणजे माझ्या जीवनातल्या आठवणी नावाचं जे पुस्तक प्रसिद्ध केलं त्यामध्ये लोकमान्य टिळकांची आठवण प्रसिद्ध केली. सांगण्याचा हेतू असा आहे की आपण आपल्या बुद्धीने
काही ओझं जेव्हा शिरावरती घेतो त्यावेळी ते पेलण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असावं लागतं. कारण कसं आहे सांगू का, विचारांनी केलेलं जे कर्म आहे ते ज्या फळापर्यंत जाऊन पोचलं आहे ते पोचवताना त्याच्यामध्ये आपला अहम आहे, त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे, त्याच्यामध्ये माझ्या विचारांच्यावरची माझी स्वतः मी ठेवलेली एक निष्ठा आहे. आणि म्हणून त्या निष्ठेवरून मी लोकांना माझं मत सांगत असतो. म्हणजे मनुष्य आपल्या केलेल्या चिंतनाच्या फळापर्यंत आपला आपण येतो. म्हणजे हा सगळा विषय कशाशी निगडीत आहे, कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु. फलावरती अधिकार नाही आहे. आम्ही फळाला गोष्ट प्रत्येक आम्ही आमच्या अधिकारात नेतो. प्रत्येक गोष्टीला आम्ही आमच्या अधिकारात शेवटाला नेलेलं असतं की हे मला असं वाटतं म्हणून मी हे असं करणार. याच्यामध्ये स्वधर्म कुठे आला, ह्याच्यामध्ये स्वकर्म कुठे आलं, ह्याच्यामध्ये धर्मशास्त्र कुठे आलं, ह्याच्यामध्ये विधिनिषेध कुठे आला, याच्यामध्ये काही प्रमाणभूतता कुठे आली. कशाला तरी मानलं पाहिजे, कशाचं तरी प्रामाण्य तर स्वीकारलं पाहिजे, त्याचं प्रामाण्य कुठे आलं, काहीच नाही. म्हणून गीताकार आम्हाला सांगतात तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. कार्य आणि अकार्याकरता शास्त्र प्रमाण आहे. कर्मावरती माझा अधिकार आहे. ह्याच सूत्रावरती आपण पुढे चाललेलो आहोत की म्हणून मला काय वाटतं हे जर मी शब्दात लिहायला सुरुवात केली ना की लिहिता लिहिता माझी मीच बदलते असं आपल्या लक्षात विचार करायला लागतो. एक वाक्य लिहिताना त्या विचाराशी निश्चित व्हावं लागतं. आणि म्हणून आपल्या मुलांच्या करता आपणच काही लिखाण करून जर ठेवलं की ईश्वर माझी काय संकल्पना आहे, सणवार माझी काय संकल्पना आहे, तू सणवार करावेस का करू नयेस, तुझ्या घरामध्ये देव असावेत का असू नयेत, लिहायला लागलं की कळायला लागलं. तेव्हा समजायला लागतं की समोरच्याला उपदेश कसा करावा. आणि प्रत्येक आईनी आपल्या घरात आपल्या मुलांकरता उपदेशाचं काहीतरी लिहून ठेवावंच ठेवा. आईनी ठेवावं, वडिलांनी ठेवावं की आपण काय जग पाहिलं आणि आपल्याला जगाविषयी काय वाटलं. दुसरं काही नाही आहे. आमचे सण म्हणजे आणखी काही नाही आहे. आमच्या सणांच्या ठिकाणी तो क्षण लक्षात ठेवलेला आहे. नरक चतुर्दशीचा दिवस एवढ्या उत्साहाने का साजरा केला जातो, कारण हा स्त्री सन्मान आहे की एक नरकासूर त्या प्राग ज्योतिषपूरचा राजा आहे आणि तो राजा सगळ्या देशामधल्या भारतामधल्या सर्व कन्यांना तिथे आणून डांबून ठेवतो आणि त्यांना छळबळाने त्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे. आणि त्यांची सुटका करण्याकरता भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती हल्ला करताय आणि त्याच्या तावडीतून त्याच्या बंदिवासातून त्या कन्यांना मुक्त केलंय. त्या कन्यांना मुक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आपल्याला आपल्या घरी पोचवण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो, आमचं सैन्य पोचवेल. त्यांनी सांगितलं आम्हाला घरी जायचं नाही आहे, कारण समाजामध्ये अशा आम्ही गेलो तर कुणी आम्हाला स्वीकारेल का स्वीकारणार नाही आम्हाला काय माहिती, आमची परिस्थिती काय होईल. त्यापेक्षा भगवंता तू आमच्याशी विवाह कर, ज्यांनी आम्हाला या सगळ्या अडचणीतनं बाहेर काढलेले. समर्थ आहे तो, राजा आहे तो, त्यांनी त्या 16,000 कन्यांशी विवाह केलाय आणि त्यांना समाजामध्ये स्थान दिलंय, त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा दिली आहे. हे करायला सामान्य माणसाचं काम नाही आहे. आणि त्यामुळे कृष्णचरित्र कसं आहे, कृष्णाचं चरित्र वाचावं, ऐकावं, त्याचा आनंद घ्यावा, पण रामचरित्राचं अनुसरण करावं. कृष्णचरित्र हे अनुसरण करण्यासारखं नाही आहे. ते सगळ्या प्रकारच्या अद्भुत आणि आश्चर्यांनी भरलेलं आहे. असं आपल्याला त्याच्या पुढं जायचं आहे. तर आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की कर्माच्या मध्ये निमित्त ते कर्म समोर आल्याबरोबर त्याच्याकरता ते का नको याच्याकरता जी आपली यादी आहे आणि आपण करतो त्या सण समारंभांची यादी आहे, ते का हवे आहेत, या दोन्ही याद्या लिहिल्या तर ह्यात कोण कोणाला छेद जातो ते आपण पाहू शकतो. कारण सण सोडून द्यायचा पण औचा काऊचा टाऊचा वाढदिवस करायचा
आणि महिन्याचे 30 दिवस फिरत राहायचं. कशा करता? हा नवीन आणलेला सणच आहे ना. शेवटी वाढदिवस काय आहे? त्या दिवशीच्या क्षणाला त्याचं स्मरण आहे. वर्षाच्या काठी एकदा आपण केव्हा जन्माला आलो त्याचं स्मरण आहे. आणि ते आपल्या प्रियजनांच्या बरोबर त्याचा आनंद घेणं आहे. ह्या ना काही बिघडलं नाही. पण हे मान्य करताना जे केलं जातं, सण करताना त्याच गोष्टी आहेत, पण त्याच्याकरता आपण सगळे नकार घंटेचे एक तर्क पुढे उभे करतो. त्याच्यात खर्च होतो, त्याला वेळ मिळत नाही, ते कारण नसताना आपण अडकून पडतो, त्याचं एक आपल्याला बंधन येतं. अरे या कशाचं बंधन येत नाही? या सगळ्याचं बंधन आहे. आणि मग सणवारांचंच काय बंधन आहे? इथे जो भगवंत सांगतात आपल्याला, ते इथे एक गोष्ट सांगतात की जी गोष्ट सात्विकतेने आमच्या समोर येते आहे, त्या सणांच्या मागचा जो इतिहास आहे, तो इतिहास जर आम्ही त्या दिवशी स्मरण केला आणि त्या दिवशी त्याचा विचार आमच्या मनात, कथा एकदम साध्या आहेत की दसऱ्याच्या दिवशी काय झालं, त्या दिवशी त्या वरतंतूचा जो शिष्य आहे तो कौत्स्य नावाचा शिष्य आहे. त्याचं शिक्षण संपलं आणि शिक्षण संपल्यानंतर तो आपल्या गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्हाला काहीतरी दक्षिणा देतो. तो म्हणाला, कशा करता दक्षिणा? तू माझा लाडका विद्यार्थी आहेस, उत्तम शिकला, शिकून घरी चाललास, आता घरी जा. नाही मला तुम्हाला काहीतरी द्यायचंच आहे. गुरुजी म्हणाले, हे नसत्या भानगडीत पडू नको, मला काही देऊ नकोस. नाही मला द्यायचं आहे. ठीक आहे, तुला जर मला काही द्यायचंच आहे तर मग मला 1 लाख मोहरा आणून दे सोन्याची. कुठे जाणार? रघुराजाकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला आपल्याकडनं 1 लाख मोहरा हव्यात वगैरे वगैरे. म्हणजे सगळा आधी सत्कार आदर सगळं झालं. रघुराजांनी सांगितलं की अरे तू आता नेमका अशा वेळी आलेला आहेस की मी माझा सगळा खजिना रिकामा केलेला आहे आणि आता माझ्या खजिन्यामध्ये काही नाही. आता सीमोल्लंघन झाल्यानंतर मी पुन्हा युद्धाला बाहेर पडणार आणि पुन्हा जे काही मिळवून मी आणणार ते मी माझ्या खजिन्यामध्ये ठेवणार. तर आता तुझं हे सगळं मी कसं काय 1 लाख मोहरा देऊ? तर तोडाला नाही म्हणाले, तर राहू दे, मी दुसरी. नाही म्हणाले, असं होणारच नाही. तू माझ्याकडे दान मागायला आलास, ते दान मी तुला देणार. मग त्यांनी कुबेराला आवाहन केलं आणि कुबेराला सांगितलं की मला तू 1 लाख मोहरा दे. तर कुबेर येतो आणि मागणारा राजा रघु आहे, घाबरला रघुच्या सामर्थ्याने आणि त्यांनी शमी आणि आपट्यांच्या वृक्षांच्या आश्रयाने त्या मोहरांचा वर्षाव केला. ते आता मोहरांचे ढीग पडायला लागले. त्यांनी सांगितलं, घ्या, ह्या ज्या मोहरा आहे त्याचा स्वीकार करा. आता त्या वरतंतूंनी गुरूंना देण्याकरता फक्त 1 लाख मोहरा घेतल्या, बाकीच्या मोहऱ्या तशाच पडलेल्या होत्या. त्या मोहरांना त्यांनी हात लावला. ते म्हणाले, तुझ्याकरता आलेले आहेत. तर रघुराजांना तो म्हणाला, आपण आपल्या खजिन्यात जमा करा. ते म्हणाले, नाही, हे माझं नाही आहे, मी युद्ध करेन आणि जे धन मिळवेन तेच धन माझ्या खजिन्यामध्ये जमा होईल, हे होणार नाही. त्यांनी सांगितलं, मी पण घेणार नाही, मला काय करायची, मला एकही मोहर नको, मला माझ्या गुरूंना देण्याकरता 1 लाख मोहरा पाहिजेत, तेवढ्याच मी घेऊन जातो. मग रघुराजा म्हणाला, मलाही नको, तुलाही नको, लोकांना सांगू तुम्ही लुटून घेऊन जा. ह्या ज्या मोहरा आहेत ह्या सोन्याची लूट करा आणि एकमेकांना आनंदाने द्या, घेऊन जा ह्या मोहरा. आता रघुराजाचा काळ विचारात घेतला. त्या काळामध्ये दुर्दैव असं आहे की आमच्या मुलांच्यावरती जेव्हा बाहेरून संस्कार येतात आणि ते संस्कार असं दाखवतात की ह्या मुलांना, अरे काय तुमच्या धर्मामध्ये आहे, अरे काय तुमचे लोक, काय तुमच्या बिलीव्स, काय त्या श्रद्धांना काही अर्थ आहे का, त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. यात कोणती अंधश्रद्धा आहे मला सांगा? की ज्या क्षणी त्या रघुराजांनीही पैसा उचलला नाही आणि ज्या क्षणी त्या वरतंतूंनीही पैसा घेतला नाही, तो राहिलेला पैसा त्यांनी लोकांना दिला. म्हणजे गरजेच्या पलीकडे गीता सांगते, उदापाने श्लोक आहे, यावद उदापाने, बस जेवढं मला पाहिजे आहे त्या पाण्यातलं तेवढंच मी घेणार आहे. जेवढी माझी गरज आहे, जेवढी माझी आवश्यकता आहे तेवढं मी घेतलेलं आहे. म्हणजे हजारो वर्ष ह्या देशातला संस्कार असा आहे की मनुष्य गरजेच्या पलीकडे एवढीशी सुद्धा वस्तू उचलत नाही. माझ्या मुलाकरता दसऱ्याचा संदेश काय लिहिला पाहिजे की तूही आयुष्यामध्ये कशाचा हव्यास करू नकोस, हव्यासाने धन गोळा करू नकोस, आवश्यक आहे तेवढंच गाठीशी ठेव. तुझं कर्तृत्व म्हणून तुला जे मिळेल ते मिळव,
पण ते स्वतःवरती खर्च करण्याची बुद्धी ठेवू नकोस, दुसऱ्याला देण्याची बुद्धी ठेव. आई मुलाला लिहितीये. कुठलाही सण निरर्थक आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक सणाच्या मागची कथा, प्रत्येक सणाच्या मागचा विचार आणि त्याच्या मागचा थेट पोचणारा विचार. किती मागे पोचतो आम्ही, आमचा काळ किती मागे जातो. दुर्दैव असं आहे की आत्ताचा अभ्यास करणारी माणसं हे इसवी सणानंतरच आम्हाला खेचतायत. आमचं सगळं काही साहित्य आहे ते ह्या 2000 वर्षाच्या किती अलीकडे आणता येईल त्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं आमची मुलं जेव्हा वाचतात किंवा आम्ही मोठी माणसं जेव्हा वाचतो तेव्हा आम्ही पण संभ्रमात असतो की अहो हे लोक काय सांगतात, आम्हाला इतकी हजारो वर्ष झाली, इतकी लाखो वर्ष झाली, इतकी कोटी वर्ष झाली. आणि जेव्हा आमच्याकडे पुरातत्व खात्याची संशोधनं होतात, उत्खननं होतात, तेव्हा आम्हाला कळतं की ह्या वस्तूंचा काल कोणता आहे. आज विज्ञान सांगतं आहे की तो कोट्यावधी वर्षांचा आहे, अब्जावधी वर्षांचा आहे. म्हणजे आमचं कल्चर इतकं जुनं आहे हे आम्ही घसा फोडून सांगत होतो, ते कोणी स्वीकारत नव्हतं. सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की आपल्याला ही जी कर्म दिलेली आहेत नैमित्तिक, ती आहेतच किती वर्षभरातून आम्ही आचरणात आणण्याची. त्या सगळ्यामध्ये असणारी जी सात्विकता आहे, ती सात्विकता आज आम्ही नवीन निर्माण केलेली जी रिच्युअल्स आहेत त्याच्यात फारशी दिसते असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये कुठे कल्चर, कुठे सुसंस्कृतपणा. आता ह्या मुलांनी वाढदिवस करावेत आणि मुलांना बम्स द्यावेत, मुलांच्या कमरा हैराण झालेले आहेत, मुलांना त्रास वाटेल ते जे केलं जातं त्याचा परिणामसुद्धा विचारात घेतला जात नाही. मला त्याच्यावरती टीका करायची म्हणून आपल्याला सांगत नाही. काय साधतात मुलं त्याच्यामधून, काय मिळवतात मुलं त्याच्यामधून, असो अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला असत्यात, तो विषय मांडायचा नाही आहे. पण यातलं प्रत्येक कर्म जेव्हा आम्ही टाकायला निघतो तेव्हा ते का टाकतो याचा तर्कशुद्ध विचार आम्हाला मांडता आला पाहिजे. नाही मला पटत नाही, मला वाटत नाही, मला होत नाही, ह्या कशालाही उत्तर हो असं नाही आहे. कारण मला पटत नाहीचं उत्तर विचार केलाय, अभ्यास केलाय, त्याचं पडताळा घेतला आहे नाही. मला होत नाही असं शक्यच नाही. मनुष्य ट्रिप्सना जातो, मनुष्य कितीतरी गोष्टी अंगावर घेतो, त्यावेळी इतक्या अडचणीमधून जात असतो, त्या सगळ्या कष्टाला तयार असतो कारण ते त्याला करायचं असतं म्हणून. इथे तर कुणी काहीच मागत नाही. देवानी मला हे दे ते दे, काही लिस्ट. देव आला दसरा की आपल्या देवघरातनं काही आपल्या हातात लिस्ट येऊन पडत नाही की ह्या वर्षीच्या दसऱ्याला मला 9 दिवस नवरात्राचे एवढे एवढे पदार्थ पाहिजेत, एवढा एवढा मला नैवेद्य पाहिजे, एवढे एवढे फुलांचे हार पाहिजे. काही देव सांगत नाही आपल्याला, त्याची काहीच डिमांड नाही आहे. आपल्या बाजूनी आपण काय करणार आहोत असो. त्यामुळे हे जे सण आहेत, समारंभ आहेत, हे जे नैमित्तिक गोष्टी आहेत, त्या नैमित्तिक गोष्टींमध्येच आमच्याकडे जयंती आहेत, त्या नैमित्तिक गोष्टींच्या मध्येच आमच्याकडे पुण्यतिथी आहेत. आणि त्यात सुद्धा पुन्हा कर्माचंच सूत्र आहे. आमच्याकडे आधी पुण्यतिथी आहे आणि मग जयंती आहे. जन्मभर वाढदिवस नाही आहेत कोणाचे. इथे म्हणजे टी व्हीवर दर 4 दिवसाला आपले जाहिराती चालू, अमक्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्याकरता इतके खासदार, इतके आमदार, इतके पक्ष कार्यकर्ते, इतके नगराध्यक्ष त्यांना शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसाच्या पाट्या लागणे हा आमच्याकडे विषय नाही आहे. वाढदिवस हा ज्या पद्धतीने साजरा करायचा आहे, ज्या वयात साजरा करायचा आहे, त्याचा विचार पुढे आहे, इतक्या आधी नाही आहे वाढदिवसाचा विचार. परंतु पहिल्यांदा पुण्यतिथी आहे की आयुष्य जिथे जन्माला आलं तिथपासून ते आयुष्य जिथे संपलं ते त्यांनी उत्तम प्रकाराने पार पाडलं. म्हणून त्या सत्पुरुषाची आधी पुण्यतिथी आणि मग जयंती. आपल्या घरातले वाढदिवस आपला आनंद आहे. तो किती, तो कसा, आता आपण पाहिलेत अनेक ठिकाणी त्या वाढदिवसांचं स्वरूप काय आहे, किती कोट्यावधी रुपये खर्च होतात, कसे होतात, त्याच्याकरता काय काय बुकिंग होतं, त्याच्याकरता मंडळी कुठे कुठे जातात, त्याच्यातनं काय काय घडतं. आपण आजवरचा इतिहास पाहत आलो. असो, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. परंतु हे सगळे जे जन्माष्टमी आहे, रामजन्म आहे, सबंध भारतभर आसे तो हिमाचल,
उभा आडवा हा सगळा देश हा जन्म आणि कृष्ण जन्म यांनी ही सगळी भूमी एकमेकांशी बांधलेली आहे. राम जन्माच्या दिवशी रामाचं दर्शन घ्यावं एवढं एक स्वकर्म हिंदू म्हणून आम्ही करावं की न करावं. कृष्ण जन्माच्या दिवशी कृष्णाचं दर्शन घ्यावं आपल्या घरी, आपल्या देवाचं. आपल्या घरात नसेल कृष्णाची मूर्ती तर बाहेर जाऊन, पण त्या दिवशी त्याचं स्मरण केलंच पाहिजे. हे आमचं स्वकर्म आहे आम्ही जर हिंदू आहोत तर. आता मी हिंदू आहे ह्याचीच मला लाज वाटते असं म्हटलं तर काही आपण बोलू शकतो, कारण असेही महाभाग काही कमी नाही आहेत. त्यामुळे आपलं जे स्वकर्म आहे ते स्वकर्म आपल्याला ठरवायचं आहे. त्या स्वकर्माचा आपल्याला लाभ काय आहे तो आपण घ्यायचा आहे. त्या स्वकर्मामध्ये ह्या देवदेवतांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विशेष नैमित्तिक दिवसांचा विचार करायला सांगितला आहे. एक नित्य आहे, एक नैमित्तिक आहे, एक सकाम आहे. गीताकारांनी सकाम कर्म स्वीकारलेलं नाही. गीताकार म्हणतात की फार दूरेण ह्यवरम कर्म, हे फार निकृष्ट कर्म आहे, हे फार सामान्य कर्म आहे, ह्याच्यात तुम्ही जाऊ नका. ज्याला बासुंदी प्यायला दिलेली आहे त्यांनी ताकाची भीक का मागावी असं गीता आपल्याला सांगते. की अरे तुम्हाला एवढं तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर जीवन कसं जगावं हे एकदा कळायला लागलं तर तुम्ही सामान्य गोष्टीत का रमता, सकाम कर्मामध्ये पडू नका. मग आम्ही पडूच नका का? आम्ही पडू शकतो. त्याचं कारण असं की आम्ही काही गीतेचे डिस्टिंक्शन पण नाही, अगदी 90%, अगदी 95% असे मार्क मिळवणारे विद्यार्थी आहोत का, की जे फार पलीकडे गेलेत गीता अभ्यासामध्ये, आचरणात नाही. सामान्य मनुष्य, सामान्य मनुष्याला काही सकाम कर्म करावीशी वाटतात आणि तो ती सकाम कर्म करतो. करत असताना त्याचे कारण काय? कारण फक्त मनाची दुर्बलता, दुसरं काही कारण नाही. देवाला नवस का करावा असा वाटतो? त्याला लाच देण्याकरता नाही नवस करावा असा वाटत, माझं मन कमकुवत आहे म्हणून करावं असं वाटतं. की आलेला माझ्यावरचा जो प्रसंग आहे हा माझा मी निभावू नाही शकणार, किंवा त्या प्रसंगाचा जो परिणाम आहे तो भोगायला माझ्या मनाची नाही आहे तयारी. मग देवा या प्रसंगाचा मला कुठलाही त्रास न हो याच्याकरता मी तुला हे एवढं करते, 5 शुक्रवार करते, 5 मंगळवार करते, शुभ्र बुधवार, पिवळे बुधवार, शुभ्र बुधवार, पिवळे गुरुवार, संतोषी मातेचे शुक्रवार, गजानन महाराजांची पोथी, काहीतरी मी करते, पण तू माझं हे काम कर. त्याचं कारण त्यांनी इथे म्हणते धृत्युत्साह समन्विता. सात्विक करता आहे तो धृती आणि उत्साहाने युक्त असलाय. सिद्धसिद्ध्यो निर्विकार, दोन्ही बाबतीत तो निर्विकार. ही स्थिती सामान्यतः असत नाही. मग सकाम कर्म सोडा ते म्हणत नाहीत, गीताकार सांगतात, व्यवहारतः नाही. मग गीतेचा अभ्यास करायला लागलो, मग आता आम्ही काय करावं? आम्ही जिथे आहोत तिथे गीता आम्हाला जे शिकवते ते आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही तिथे पोचलो आहोत असं नाही. व्यवहारामध्ये अध्यात्म विचारांनी आमच्या मनात कधीही गल्लत करून घेऊ नये. माझी वृत्ती काय आहे, माझा स्वभाव काय आहे, माझी अपेक्षा काय आहे, मला जीवन कसं जगायचं आहे, दुसरा काय करतो ह्याच्याशी प्रश्न येत नाही. मला काय करता येतं तो प्रश्न आहे. मला जे करायचंय, जिथे करायचंय, जसं करायचंय तसं मी प्रामाणिकपणे करावं. तिथे दोष त्या प्रामाणिकतेचा, त्या मनोदौर्बल्याचा, त्या क्रियेच्या ठिकाणच्या भिन्नतेचा दोष नाहीये. दोष कशाचा आहे? दांभिकतेचा आणि आळसाचा. अध्यात्माकडून जर काही सामान्य जीवन जगताना काही जर उपदेश घ्यायचाच असेल आम्हाला तर ह्या दोनच गोष्टींचा घ्यायचा आहे. कर्माच्या बाबतीमध्ये आळस असता कामा नये आणि कर्माच्या ठिकाणी दांभिकता असता कामा नये. दांभिकतेने केलेलं कर्म दोषास्पद आहे आणि कर्म करताना केलेला आळस दोषास्पद आहे. आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टी कर्माच्या ठिकाणी दोषास्पद ठरतात. सकाम कर्म, आपल्याला रामकृष्णांची गोष्ट माहिती आहे
की एक आई आपल्या मुलाला घेऊन येते आणि खूप गोड खातो, त्याला काहीतरी सांगा, गोड खाऊ नको असा तुम्ही उपदेश करा, माझ्या शब्दांनी तो ऐकत नाही, तुमच्या शब्दांनी ऐकेल. तर रामकृष्ण काही बोलत नाहीत. ते म्हणतात पुढच्या आठवड्यात या. त्या म्हणाले अहो त्याला गोड खाऊ नका म्हणून सांगा ना, एवढं सांगायला अडचण काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं मी त्याला कसं सांगू तू गोड खाऊ नको, कारण रोज मी गोड खातो. त्याला तू गोड खाऊ नको हे सांगायच्या आधी मला गोड सोडलं पाहिजे. मी गोड सोडलं तरच मला त्याला सांगता येईल तू गोड खाऊ नको म्हणून. हा जो दांभिकतेचा भाग आहे ना, दांभिकता हा मोठा दोष आहे. अध्यात्मातून जर काही आम्हाला घ्यायचं असेल तर ती प्रामाणिकता घ्यायची, की आम्हाला आमचं जीवन याकडेचं त्याकडेला सामान्य पद्धतीने उत्तम प्रकाराने गेलं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये कृतार्थ आहे. त्याच्यामध्ये लबाडी, त्याच्यामध्ये खोटेपणा, त्याच्यामध्ये स्वार्थ या गोष्टी जर तिथे आल्या नाहीत तर ही जी कर्माची सगळी सूत्र आहेत ना, त्या सगळ्या सूत्रासहित आम्ही जीवन जगलो असं आपल्याला म्हणता येईल. हे जे सकाम कर्म आहे, हे सकाम कर्म आम्ही दूर सोडावं, हे आम्ही दूर टाकावं. आणि शेवटचं जे कर्म आहे ते प्रायश्चित्त कर्म आहे. आम्हाला प्राप्त असलेल्या कर्माची रेंज काय, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, खूप मोठं त्याचं क्षेत्र आहे, विशाल क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये शेवटचं जे कर्म सांगितलं आहे ते प्रायश्चित्त कर्म आहे. प्रायश्चित्त कशाचं? जे जे चुकलं आहे असं वाटतं त्याचं. प्रत्येक प्रायश्चित्ताचे प्रकार वेगळे आहेत आणि ते आमच्यापुरते आम्ही जे शास्त्राशी निगडीत आहेत ते शास्त्रावरती अवलंबून आहेत, जे आमच्या अंतःकरणाशी निगडीत आहेत ते आमच्याशी, आम्ही त्याच्याकरता काय शिक्षा घ्यायची आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही काय करतो आमच्याकडून. कारण असं आहे, एखाद्या माणसाशी आम्ही खोटं बोललो, एखाद्या माणसाशी आम्ही स्वार्थीपणा केला, एखाद्या माणसाशी व्यवहार करताना आम्ही वेळ पाळली नाही आणि वेळ न पाळता त्याला आम्ही अनेक कारणं देत बसलो की कसा सगळ्यात मोठा जर काही मनुष्याच्या व्यवहारामधला दोष असेल तर आपल्या अहंकाराला एवढीही ठेच पोचू नये याकरता मनुष्य अनेक तर्क उभे करतो, की जे तर्क मनुष्याला योग्य कर्मामध्ये ठेवत नाहीत. म्हणजे कर्म, आणि इथे एक भाग करताना त्यांनी कुकर्म असा विषय घातला की अकर्म नैष्कर्म्य, पण त्याच्याबरोबर कुकर्म सुद्धा, की जे योग्यच नाही आहे, जे योग्य नाही आहे ते कर्म आम्ही करतो. आता ते जर कर्म आम्ही केलं आहे तर त्या कर्माचं प्रायश्चित्त आम्ही घेतलं पाहिजे. प्रायश्चित्त कर्माला याचा अर्थ असा झाला का की दरवेळी चूक करावी आणि मग त्याचं प्रायश्चित्त घेत राहावं. जसं दर रविवारी चर्चमध्ये जावं आणि काय आठवडाभर केलं आहे त्याचं कन्फेशन द्यावं, असं जर आम्ही करत राहिलो दर रविवारी आणि मग त्याचं प्रायश्चित्त घेतलं की झालं, आत्तापर्यंत केलेल्या कर्माचे दोष संपले, असा ह्या कर्मलोकाचा नियम नाही आहे. या कर्मलोकाचा नियम असा आहे की आम्ही जे कर्म केलं आहे त्या कर्माचा दोष आम्हाला कळला आहे आणि त्या कर्माचा जो दोष आहे त्या दोषाचं निवारण करण्याकरता म्हणून आम्ही भगवंताकडे, मोठ्या माणसाकडे, आपल्या मनाशी, अंतरात्म्याशी कुठेही आम्ही प्रामाणिकपणे कबुली दिली आहे की हे चुकलं, हे आपण असं करायला नको होतं, आपल्याकडनं हे असं घडायला नको होतं, हे चुकलेलं आहे. ही एक कबुली दिली त्या क्षणी आमच्या अंतःकरणावरती घडलेल्या घटनेचे जे खोल संस्कार उमटतात ते संस्कार, हे जे प्रायश्चित्त आहे त्याचा जो विचार आहे तो केलेल्या कर्मापेक्षा जर अधिक उत्कट असेल तर त्याचा उमटणारा संस्कार हा प्रायश्चित्त संस्कार जो आहे तो सौम्य करतो आणि त्यामुळे प्रायश्चित्ताने पूर्वकर्माचा नाश नाही होत, आपण त्याची गल्लत नाही करता कामा. पण एक गोष्ट निश्चित की त्याच्यामुळे निर्माण होणारा दृढ संस्कार दृढ होत नाही. मग त्याचा उपयोग काय होतो? प्रश्न आला ना आमच्या पुढे की केलेल्या कर्माला तो फिक्का झाला तरी भोगायचाच आहे ना,
हो भोगायचाच आहे, असे फिक्के सगळ्या चुकांचे संस्कार जर आम्ही त्या उत्कटतेने करत राहिलो, हा एक भाग. आणि दुसरा, आत्ता जी चूक केली आहे ती जर पुन्हा केली तर त्या चुकीचं ते प्रायश्चित्त जे आहे ते त्याचे लाभ मिळत नाहीत. कारण असं आहे, तुमच्या का नाही मिळत त्याच्यामध्ये शास्त्र सांगतं म्हणून आम्हाला धाक घालायचा हा विषयच नाही. कोण कोणाला धाक घालणार, आणि धाक घातलाय तर किती मानलाय माणसानी, हा प्रश्न आहेच ना. अशा कुणाच्या धाकानी जग नाही चालत. त्याच्यात प्रश्न एकच आहे की केलेली चूक जर पुन्हा केली जाते, याचा अर्थ असा की जो आपल्याला वाटला होता की हा संस्कार सौम्य आहे, तो सौम्य नाही आहे, तो दृढ आहे. तो संस्कार दृढ आहे म्हणून वारंवार ती चूक करावीशी वाटते. आणि वारंवार जर ती चूक करावीशी वाटते तर त्या चुकीचं आम्हाला जे फळ आहे ते भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून प्रायश्चित्तामध्ये आम्हाला नियम काय सांगतात? प्रायश्चित्तात सांगितला जाणारा नियम असा आहे की केलेलं जे कर्म आहे ते कर्म जर का प्रायश्चित्त म्हणून विधी घेऊन सुद्धा जर पुन्हा केलं गेलं तर वज्रलेपो भविष्यती, तर ते भोगण्याकरता निश्चित कायम झालं असं समजावं. आणि म्हणून हे सगळं कर्म करत असताना भगवंत म्हणतो, या कर्माशी 2 हात करायला तू कशाला जातोस बाबा? कारण कर्म मी करणार, माझ्या मनाने मी संस्कार करून घेणार, त्या कर्माचं फळ मी मिळवणार, त्या कर्माच्या त्या फळाचे जे भोग आहेत ते मला भोगू नये असं वाटणार. आता मगाचा एक अजून छोटा भाग आपला राहिला, म्हणजे जाता जाता मी थोडंसं अनावधानाने बाजूला झाले, की आता एक संस्कार आहे जो आमच्या मनावरचा वाईट कर्माचा संस्कार आम्हाला मोडायचा आहे, टाकायचा आहे. म्हणून आम्ही प्रायश्चित्त कर्म म्हणून अतिशय चांगलं कर्म केलं, तर तो दृढ होऊ नये याकरता केलं. आता असे प्रसंग हा एक घडला, दुसरी घटना वेगळी असेल, दुसऱ्या घटनेतली आमची चूक वेगळी असेल, ती घडली, ती पुन्हा घडू नये म्हणून त्याच्याकरता आम्ही मनाने खबरदारी घेतली. तिसरी घटना आली, ती घटना आणखीन वेगळी आहे, तिच्यामधून निर्माण झालेलं तिसरं कर्म आहे, ते दूर करण्याकरता आम्ही प्रायश्चित्त घेतलं. ह्या सगळ्या घटनांचं काय झालं? तो संस्कार आहे तो अगदी फिका आहे. हे सगळं कुठे साठलं? आमच्या कर्माशयामध्ये. आता कर्माशयात हे जेव्हा साठतं आहे त्याच्याबरोबर आम्ही काय साठवतो आहोत? चांगला संस्कार साठवतो. वाईट संस्काराला दुर्बल करायचा प्रयत्न करतो आहोत आणि चांगल्या संस्काराला अधिक दृढमूल करण्याचा प्रयत्न करत. आता हे चांगले संस्कार दृढमूल करत 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 आम्ही गेलो. आता असं आहे, हा जन्म संपला की पुढचा जन्म आहेच, किंवा हा जन्म आहे तेव्हा या जन्मामध्ये प्रारब्ध भोगत असताना आमच्यासमोर क्रियमाण आहे जे आत्ता आम्ही करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता जन्माला आलो, ते भोगत असताना रोज जे कर्म करतो त्या कर्मातून क्रियमाण निर्माण होतं. आता प्रारब्ध जे भोगतो आहोत ते भोगलं जाणारं प्रारब्ध आणि हे निर्माण केलेलं क्रियमाण, हे जर क्रियमाण अधिक बलवान आहे तर भगवंत इथे काय करतो? त्या प्रारब्धाला सुद्धा सौम्य करतो. ते प्रारब्ध सुद्धा सौम्य होतो. बली पुरुषकारो ही दैवम अपि अतिवर्तते. बलवान पुरुष प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये दैवाला सुद्धा ओलांडून प्रयत्न निघून जातो. हा प्रायश्चित्त कर्म हा दैवाला ओलांडून जाण्याचा प्रयत्न आहे दोन्ही बाजूनी. की आता आम्ही प्रारब्ध भोगतो आहोत ना, या प्रारब्धाचे जे तीव्र चटके आहेत ते कमी व्हावेत याकरता आत्ता अवलंबलेलं कर्म जे आहे ते चांगलं, अधिक चांगलं, किती चांगलं करता येईल. काय सूत्र आहे गीताकारांचं? योग कर्मसु कौशलम. हेच कौशल्य आहे, कर्माचं कौशल्य, आणखीन काही नाही. की प्रत्येक कर्म जे आहे ते अधिकाधिक चांगलं घडत जावं. आणि अधिकाधिक चांगलं कर्म जेव्हा आमच्या हाताने घडत जाईल तेव्हा प्रारब्धाचे दोष सुद्धा फिके होतात, प्रारब्धाचे परिणाम सुद्धा फिके होतात. का फिके होतात? कारण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मा फलेषु कदाचन का म्हटलं? फळाची अपेक्षा तू करू नकोस. सौम्य शब्दात सांगितलं, प्रेमाने सांगितलं.
आणि वस्तुस्थिती सांगताना आपण मुलांना, आता मुलाला मार्क कमी पडले, एका परीक्षेत कमी पडले, आपण म्हणतो ठीक आहे पुढच्या वेळी बघूया, आपण जास्त पडतात, पुढच्या वेळी प्रयत्न केला, नाही त्याच्या जरा आसपासच पडले, आणखीन एकदा प्रयत्न केला, फार काही मार्क वाढले नाही, आणखीन एकदा प्रयत्न केला. 5-6 वेळा जेव्हा आम्हाला सातत्याने लक्षात आलं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मुलाला ह्या विषयात फारशी गती नाही आहे. पुष्कळ प्रयत्न केला तरी तो ह्यात मार्क मिळवू शकत नाही. मग आपण त्याला सांगताना तुला काही कळत नाही, तुला हा विषय येत नाही, तू त्या भानगडीत पडू नकोस, तुझं डोकंच त्याचं, असं नाही म्हणत आपण त्याला. आपण त्याला म्हणतो जाऊ दे, आपले पण काही विकनेसेस असतात, आपले पण काही वीक पॉईंट्स असतात, आपण समजतो, आपण सोडून द्यावं, तिथे मेहनत करावी, जेवढं मिळेल तेवढं मिळवावं. भगवंत तसंच सांगतो. भगवंत कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन जेव्हा सांगतात की बाबा रे त्या फळाची अपेक्षा तू करू नकोस. मला एक सांगा, असा कोणता या जगाच्या पाठीवर डॉक्टर जन्माला आला आहे की त्यांनी आपलं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, ही औषधं आणा म्हटलं आणि त्यांनी सांगितलं हे औषध घेतलं की तुम्ही बरेच होणार. कोणतंच औषध जर बोलायला लागलं तर ते औषधसुद्धा आपल्याला सांगेल की मी जरी तुझ्या पोटात गेलो तरी मी तुला बरं करीनच ह्याची खात्री नाही. कर्म काय आहे? औषध घेणे. औषध घेणे हे कर्म करणं माझ्या हातात आहे, पण त्या औषधाने बरं होणं माझ्या हातात आहे का? नाही तर आपण लोकांना कौतुकाने सांगतो, अहो काय सांगायचं, इतकं दुखणं आहे, सारख्या या डॉक्टरांची ट्रीटमेंट, त्यांची ट्रीटमेंट, ते झाली की तिसरी ट्रीटमेंट, ट्रायल अँड एरर चालूच आहे. कशा करता ट्रायल अँड एरर? कर्म आहे ना. जर ते औषध घेतलं तर मी बरंच झालं पाहिजे. भगवंत सांगतो असं होत नाही ना. याचा अर्थच असा की फक्त कर्माचा अधिकार तुला आहे, फळाचा अधिकार तुला नाही आहे. कर्म करत राहा, फळ मिळालं तर मिळेल, नाही तर आज काय उगाच आम्ही आनंदाने जल्लोष केला का की आज आमचं यान एवढं मंगळाच्या कक्षेमध्ये गेलं. सुरुवात केली, आज इतका काळ गेला, इतक्या काळानंतर आता जेव्हा त्याची अगदी हा सूर्य आणि हा जयद्रथ व्हायची वेळ आली तेव्हा आता प्रश्न आला ना की खरंच घडतंय का खरंच घडत नाहीये. घडलं म्हणजे फळ कोणी दिलं? घडू शकलं असतं नसतं काय? आत्तापर्यंतच्या ज्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले त्यांचा काही फार बुद्धीचा भाग कमी होता का? त्यांची प्रयत्नशीलता कमी होती? असं काही नाही. त्यांना 20-20 वेळा प्रयत्न करावे लागले, 21 वेळा प्रयत्न करावे लागले. आज आपलं यान पोचलं, त्याच्या आधी 20-21 तास अमेरिकेचं यान पोचलं. किती वेळा प्रयत्नानंतर आजच पोचलं. इतका काळ गेला आणि आम्ही पहिल्या प्रयत्नात पोचवलं, कमी पैशात पोचवलं. ते कमी म्हणजे किती? एखाद्या मंत्र्यांनी खाल्लेल्या पैशापेक्षा सुद्धा ते कमी आहे. हे इतक्या कमी पैशात पोचवलं. कुणाच्याही खिशात त्याच्यापेक्षा जास्त पैसे असतील, इतक्या कमी पैशामध्ये ते गेलं. कर्म करण्याचा अधिकार आपला आहे, फळाचा अधिकार आपला नाही. म्हणून भगवंत सांगतात की फळाचा अधिकार आपला नाही, कर्म करण्याचा अधिकार आपला आहे. कसा आहे बघा. पण आता आपल्या मूळ विषयापाशी येऊ की मी फक्त चांगलं कर्म करत जाणं, माझ्या आयुष्यात केलेलं माझं प्रत्येक कर्म हे चांगलंच झालं पाहिजे. मी फळ भोगते आहे माझ्या प्रारब्धाचं, त्या प्रारब्धाचं फळ भोगणं मला भागच आहे. कारण ते केलेलं कर्म आहे, ते कर्म भोगूनच संपणार आहे. भोगून का संपणार आहे? कारण प्रत्येक कर्म हे फळ देणारच आहे. कर्माचं फळ दिल्याशिवाय ते कर्म राहत नाही. आता मला फळाचं फळ पाहिजे म्हटलात तर फळ मिळत नाही. म्हणून भगवंत म्हणतो हे शेवटाला कुठे येतं? कर्माला फळ मिळतं. आता फळाच्या पुढे काय? फळाच्या पुढे काही नाही आहे. तू मागायचं असेल तर कर्मात माग, फळात मागू नको. फळातून पुन्हा काही निर्माण होण्यासारखं नाही आहे, कर्मातून काही निर्माण होण्यासारखं. प्रेरणा घ्यायचीच असेल, कृपा हवीच असेल, आशीर्वाद पाहिजेच असेल तर मला कर्मात आशीर्वाद माग, फळात फळ देणारच आहे तो. त्याला कळतं आहे काय द्यायचं आहे, कारण कर्मफलाचा दाता तो आहे. म्हणून आता कर्मावरचा जो माझा अधिकार आहे तर प्रत्येक कर्म जर मी अधिक उत्कटतेने चांगलं करत गेलो तर त्यातलं जे माझ्याकडनं वाईट, थोडं निम्न जे काही होईल तेही सगळे संस्कार आहेत. जे चांगलं आहे तेही संस्कार आहेत. हे सगळे संस्कार या जन्मात पण
आणि पुढच्या जन्मात पण. गीता वाचतो आम्ही, त्यामुळे आमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. कारण जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याला पुन्हा जन्म आहे. ही जन्ममृत्यूची साखळी आहे. या जन्मामध्ये जन्माला आलेलं असताना कर्माचं फळ काय? या जन्मामध्ये जन्माला आलेलं असताना प्रारब्धाचं फळ भोगताना मी परतंत्र आहे, मला माहीत नाही भगवंतानी कोणतं प्रारब्ध आता भोगण्याकरता माझ्याकरता दिले, त्यात मी परतंत्र आहे. पण कर्मात मी स्वतंत्र आहे. मी कर्म कोणतं करावं ह्यात मी स्वतंत्र आहे, आणि भगवंत तोच अधिकार आहे असं सांगतात. ह्याच्यापेक्षा वेगळा अधिकार आहे असं सांगत नाहीत. ते म्हणतात तोच अधिकार आहे की जो त्यांनी आम्हाला कर्मात स्वतंत्र, प्रारब्धात स्वतंत्रता दिलीच नाही आहे, कर्मात स्वतंत्रता दिली आहे. स्वतंत्रपणाने कर्म करत राहिलो, चांगलंच काय लाभ झाले? सातत्याने चांगलं कर्म करत राहिलो तर त्या सातत्याने चांगलं केलेल्या कर्माचा परिणाम आणि त्याच्याबरोबर घडत गेलेल्या सौम्य काय ज्या प्रतिकूल घटनांचे परिणाम सगळे पुढे जातात. पण सातत्याने जेव्हा चांगलं वागलं जातं तेव्हा फळ देताना भगवंत त्या प्रारब्धाचं फळ कसं द्यायचं हे ठरवतो. कारण हे जे उत्कट कर्म आहे त्या उत्कट कर्माचं जे पुण्य आहे ते पुण्य त्याला लाभतंच. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात तुझा अधिकार काय आहे हे तू लक्षात घे. माझ्या अधिकाराच्या कक्षेत काय आहे? आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो अहो त्या माणसाचं चुकतंय आपल्याला कळतंय, पण बाबा त्याला सांगण्याचा काय आपला अधिकार आहे? आपण कोण सांगणार त्याला? काय तो नात्याचा का गोत्याचा, जवळचा का लांबचा? आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे व्यवहारात आपल्याला कळतं ना की माझा अधिकार काय, माझं त्याच्या संदर्भामध्ये असणारं माझी अधिकार संविद. भगवंतांनी म्हटलंय ना की इथे इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, अभक्त आणि अतपस्वीला गीतेचं तत्वज्ञान सांगू नकोस. तसं इथे सांगतात की हे जे कर्म आहे ते कर्म तुझ्या अधिकाराने तू करतच राहा. ते चांगलं करत राहा किंवा स्वधर्माचं आचरणच करत राहा. का? आता तो खरा मुद्दा असा आहे कळीचा की हे सगळं जे चांगलं एकत्र होतं आणि सगळं हे जे आमचं वाईट आहे ते एका वेगळ्या, त्याची दोन भांडी वेगळी आहेत. ओला कचरा सुका कचरा तसंच आहे. ते पुण्याचं वेगळं आहे आणि इथे पापाचं वेगळं आहे. ते दोन्ही गठ्ठे वेगळे आहेत. त्या दोघांचंही फळ भोगावं लागतं. आता जेव्हा फळ भोगायला सुरुवात होते, फळाकरता जेव्हा कर्म उन्मुख होतात म्हणजे कळी उमलायला लागते, तसं जेव्हा कर्म उन्मुख होतं तेव्हा काय होतं? त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यामधली वाईट कर्म अधिक उत्कट का चांगली कर्म अधिक उत्कट याचा हिशोब होतो. वाईट कर्माला जर उत्कटता असेल, आता आपण अनेक निरनिराळ्या प्रकारच्या संघटनांचे आवाज, बोलणं, त्यांची ती घोषणाबाजी हे सगळं जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे काय आहे, ही लोक काय बोलत आहेत, काय धर्माच्या विषयी चाललं आहे वगैरे वगैरे, जे काय आमच्या मनात येईल ते. परंतु ती जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आम्हाला काय दाखवते किंवा ती प्रवृत्ती आम्हाला काय देते? तर ती जी वाईट प्रवृत्ती आहे ती आमच्या जीवनामधला निर्णायक भाग ठरते. जर चांगली प्रवृत्ती असेल तर ती चांगली प्रवृत्ती आमच्या जीवनाचा निर्णायक भाग ठरते. आता आम्हाला आमचं जीवन चांगलं पाहिजे आहे का वाईट पाहिजे आहे हे आम्ही ठरवायचं आहे. हे दुसरं नाही आहे कोणी ठरवणार, हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि त्यामुळे आम्ही जर सातत्याने चांगलं वागत गेलो तर या जन्मात सुद्धा आणि पुढच्या जन्मात तर निर्णय घेणार आहे. निर्णय कशाचा घेतो की ह्याच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला हा शुद्धीवर आहे का, हा शुद्धीवर राहून चांगल्या विचारात आहे का, सद्विचारात आहे का? नाही, शेवटी त्याची शुद्ध हरपलेली आहे. ठीक आहे, शेवटच्या क्षणावरती त्याचा निर्णय होऊ शकत नाही. अंतकाली तो काय करतो हा महत्त्वाचा विषय त्याच्यापुरता ड्रॉप झालेला आहे. मग त्यांनी आयुष्यभरामध्ये काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं. एखाद्याचं चरित्र पाहिलं, अरे बापरे यांनी फार मोठ्या चोऱ्या केल्या आहेत, यांनी मोठा खून दरोडा घातला आहे, इथे अमानुष्य छळ केला आहे, हा सगळ्यात वाईट आहे. तो मुद्दा पुढे आला.
त्याच्या बरोबरीने असणारे जे त्याच्या वृत्तीचे आणि कर्माचे व्यापार आहेत ते सगळे एकत्र होतात आणि पुढच्या जन्माला येताना एक कुविख्यात असा दरोडेखोर जन्माला येतो. चांगलं काम केलं, चांगलं काम हा त्याचा निर्णायक विषय राहतो आणि जेवढं चांगलं आहे ते सगळं चांगलं त्याच्याशी जोडलं जातं.